टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ऊस असेल, भात, कापूस पीक, त्याचबरोबर आंबा या पिकांवर ज्या पद्धतीनं अर्थचक्र अवलंबून असतं, तसंच काश्मीरमध्ये महत्त्वाचं आर्थिक स्रोत म्हणून पाहिलं जातं ते म्हणजे सफरचंद। मी सध्या या सफरचंदाच्या बागेमध्ये आहे। जवळपास या शेतकऱ्याची 100 ते 150 झाडं या संपूर्ण बागेमध्ये आहेत आणि आत्ता आपण पाहतो या झाडांवर ही आर्टिफिशियल सफरचंद जी प्लास्टिकची आहेत ती खरं तर लावण्यात आलेली आहेत, कारण येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खरं तर ही सफरचंद या ठिकाणी लावली आहेत। ऑगस्ट ते नोव्हेंबरचा काळ असतो सफरचंदांचा आणि आत्ता आपण या झाडावर पाहतो ही छोटी सफरचंद आपल्याला दिसत आहेत। ही आता मोठी होऊन पिकून तयार व्हायला जवळपास 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे तो जात असतो। मात्र हा सफरचंदांचा सीझन संपल्यानंतर पहलगाम भागामध्ये किंवा या अनंतनाग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ज्यूस सेंटर तयार केलेली असतात। म्हणजे जी सफरचंदांचा सीझन संपल्यानंतर जी फ्रोझन सफरचंद असतात, म्हणजे जी प्रिझर्व केलेली असतात, त्या सफरचंदांचा जो ज्यूस आहे तो खरं तर नंतर 7-8 महिने म्हणजे ज्या वेळेला ऑफ सीझन असतो त्यावेळेला सगळ्या पर्यटकांना हा खरं तर दिला जात असतो। आणि श्रीनगरहून अनंतनाग पहलगामला जाताना तुम्हाला अनेक ठिकाणी असे ज्यूस सेंटर्स दिसतील। मात्र हे सगळे आता ज्यूस सेंटर्स कॉर्नर जे आहेत ते पूर्णपणे थंडावलेले आहेत, कारण पर्यटकच या ठिकाणी नाहीत। कारण आपल्याला माहीत आहे जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे आणि अशा पद्धतीनं ही सफरचंद आत्ताही आपण पाहतोय की सीझन नाही आता खरं तर सफरचंदांचा, मात्र याच सफरचंदांचा ज्यूस करून पर्यटकांना हे खरं तर दिला जातो आणि मग पर्यटक त्याचा खरं तर आनंद लुटत असतात। पण त्यांच्यावर देखील आता खरं तर उपासमारीची वेळ आलेली आहे। इतर जे प्रॉडक्ट्स आहेत तेही या ठिकाणी विकले जातात, पण आता या सगळ्या खुर्च्या रिकाम्याच दिसत आहेत कारण पर्यटकच या ठिकाणी नाही आहेत। क्या फ़र्क पड़ा है आपके बिजनेस पे अटैक होने के बाद भैया? हाँ सर, थोड़ा सा फ़र्क पड़ गया। जब से अटैक हो गया थोड़ा सा फ़र्क पड़ गया। नहीं तो अच्छा चल रहा था सर। हाँ सर। कितने लोग आते थे पूरे दिन में? बहुत गाड़ियाँ आती थी सर। 25-30 गाड़ियाँ आती थी दिन भर। अभी तो एक भी नहीं आई अभी तक। अभी इस साल तो फल दिख रहे हैं। इसका अभी इस साल का मौसम कैसा रहेगा? इस साल तो मौसम अभी तक अच्छा ही चल रहा है सर, फल भी अच्छा है इस साल। हाँ सर, फूल के समय अगर बारिश ओले वोले गिरेंगे तो तभी नुकसान हो जाता है सर। ओके, तो टूरिस्ट लोगों की बहुत डिमांड होती है क्योंकि इसका फ्रेश जूस आप देते हो। हाँ सर, फ्रेश जूस निकालते हैं सर। हाँ, जब सीज़न आता है उस टाइम भी हम फ्रेश तोड़ के वहाँ पे जूस बनाते हैं सर। अगर किसी कस्टमर को चाहिए 1 पेटी 10 किलो 2 पेटी, उस टाइम वो लेते हैं, खुद ही तोड़ के ले जाते हैं सर। खुद तोड़ के ले हाँ, खुद तोड़ के ले जाते हैं। म्हणजे आपल्याकडे जसं आंब्याच्या बागा असतात तशा पद्धतीनं पर्यटक स्वतःही तोडून घेऊन जाऊ शकतात आणि असं हे रस्त्याकडेला हे ज्यूस कॉर्नर्स तयार आहेत पहलगामच्या रोडला। समोरही आपण पाहतोय आणखी एक ज्यूस कॉर्नर जो आहे तो देखील या ठिकाणी पाहतोय। मात्र महत्त्वाचं हेच आहे की सध्या पर्यटकांनी या सगळीकडे पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळं इथल्या स्थानिक व्यावसायिकांचा जो व्यवसाय तो देखील काही प्रमाणामध्ये ठप्प झालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम, जम्मू काश्मीर।